कोपरगांव के चुनाव की सरगर्मियां तेज हो चुकी है और इसी बीच विवेक कोल्हे ने मीडिया से बात करते हुए एक बयान दिया है। उन्होंने कहा कि पराग शिवाजीराव संधान बीजेपी के अधिकृत नगराध्यक्ष पद के उम्मीदवार है और आज उनका नाम निर्देशन पत्र बाकायदा दाखिल किया गया है। विवेक कोल्हे ने आगे कहा, हम कोपरगांव में बेहतरीन सड़कें, पीने का पानी, रोजगार के अवसर, महिलाओं के लिए सुरक्षित और साफ शौचालय, ये सब प्राथमिकता के साथ पूरा करेंगे। साथ ही गोदावरी नदी के दोनों किनारों का सुशोभीकरण भी हमारी अहम योजनाओं में शामिल है। उन्होंने बताया कि बीजेपी, आरपीआई और मित्र पक्षों ने मिलकर एक विजन डॉक्यूमेंट तैयार किया है, जिस पर कोपरगांव की जनता ने जबरदस्त प्रतिक्रिया दी है। लोग अपनी राय, अपनी जरूरतें सीधे उस डॉक्यूमेंट के जरिए बता रहे हैं। विवेक कोल्हे का कहना है कि हमें पूरा यकीन है कि ये विकास सिर्फ बीजेपी, आरपीआई और हमारे साथ आए मित्र पक्ष ही कर सकते हैं। इसीलिए हम अपनी जीत को लेकर पूरी तरह आश्वस्त हैं। विवेक कोल्हे ने विपक्ष पर तीखा वार करते हुए कहा, नगर पालिका क्षेत्र में आने वाला 72 किलोमीटर सड़क मार्ग पिछली सरकार के समय बेहद घटिया दर्जे का बना है। एक किलोमीटर पर 20 से 25 लाख रुपए खर्च किए गए, लेकिन सड़क की क्वालिटी बेहद खराब है। उन्होंने साफ कहा कि सत्ता में आते ही हमारा पहला काम इन सड़कों की गुणवत्ता सुधारना होगा और ये काम हम प्राथमिकता के साथ हाथ में लेंगे। विवेक कोल्हे ने दावा किया, विपक्ष का ये दिखावा ज्यादा दिन नहीं चलने वाला है। हमारे पराग संधान भारी मतों से जीत कर आएंगे और हमें इस पर पूरा भरोसा है। पदाचे उमेदवार पराग शिवाजी संधान यांच्यासहित सगळेच उमेदवारांचा या ठिकाणी नॉमिनेशन, नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की ही विजयी घोडदौड ही अशीच चालू राहील आणि चांगल्या पद्धतीचा निकाल 3 तारखेला कोपरगावकरांना पाहायला भेटेल। अनेक विजन आम्ही या ठिकाणी ठेवलेले आहे। पिण्याचं पाणी असेल, रस्ते असेल, त्या ठिकाणी युवकांना रोजगार असेल, महिला भगिनींच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असलेलं स्वच्छता असेल किंवा इतर कुठल्याही समाजामध्ये नदी संवर्धन असेल, गोदाकाठ सारखं दोन्ही बाजूनी नदीचं सुशोभीकरण असेल, असे अनेक योजना आम्ही त्या ठिकाणी आखलेल्या आहे। निश्चितपणाने रस्ते हा जो जटिल प्रश्न झालेला आहे, 72 किलोमीटरचा जो रस्ता आहे या नगरपालिका क्षेत्रामध्ये येतो, त्याच्यावर आपण मागील 4 वर्ष आमदारांच्या कारकिर्दीमधला जर पाहिलं, सीओ आणि आमदार असताना, तर जवळपास 20-30 कोटी खर्च झालेले आहे। किलोमीटरला 20-25-30 लाखापर्यंत खर्च झालेला आहे आणि तरी पण निकृष्ट दर्जे आपल्याला रस्ते पाहायला भेटतात। म्हणून त्या ठिकाणी रस्त्याचा प्रश्न प्रामुख्याने आम्ही आल्या हाताळणार आहोत आणि एक वेगळी कार्यपद्धत त्या ठिकाणी आपल्याला परागजी संधान साहेब यांच्या नेतृत्वाखाली पाहायला मिळेल। नगरपालिका आपल्या दारी हे दर 3 महिन्यांनी असे उपक्रम आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये घेणार आहोत। म्हणजे नगरपालिका प्रशासन आणि सगळे त्या ठिकाणी आमचे नगरसेवक हे नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरता प्रत्येक प्रभागामध्ये त्या ठिकाणी जाणार आहे, प्रभाग फेरी घेणार आहे। नुसतं इलेक्शन आलं म्हणून पावसाळ्यातल्या छत्र्यांसारखं इतर उमेदवारांसारखा आमचा उमेदवार नसून गेल्या 10 वर्षापासून सुखात दुःखात प्रत्येकाच्या अडीअडचणीमध्ये त्या ठिकाणी कोपरगाव शहरामध्ये भक्कमपणे उभे आहेत। माझा एकच प्रश्न विरोधकांना राहील, ज्या भागात ते जातील, गेल्या 10 वर्षात किती वेळेस ते येऊन गेले आणि जर त्याचं उत्तर 1 पेक्षा जास्त असेल तर आम्ही त्या ठिकाणी कुठली पैंज हारायला तयार आहे। कारण गांधीनगर, सुभाषनगर, संजय नगर या भागांमध्ये हे आपले हेलिकॉप्टर पुढारी एकदाही त्या ठिकाणी जमिनीवर उतरलेले नाही, त्याच्यामुळे त्यांना स्थानिक परिस्थितीची जाणीव त्या ठिकाणी नाही। त्यामुळे मला जनतेच्या आशीर्वादाने त्यांच्या पाठबळावरच मी निवडून येणार आहे आणि मला जे निवडणूक लढायची आहे ती सत्तेसाठी नाही, ती जनतेची सेवा करण्यासाठी आहे। आप देख रहे हैं जनता की नजर, जहां बात होती है हकीकत की।